मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये धडा चौथा कोणता शिकलो होतो? पाणी किती खोल, हो की नाही? धडा वाचला तुम्ही? तुम्हाला समजला ना तो धडा? आता त्याचा स्वाध्याय, त्याचे मी तुम्हाला उत्तरं सांगते बरं का. बघा, पहिला प्रश्न काय होता? म्हशीला काय चावता येत नव्हते? म्हशीला कडबा चावता येत नव्हता. दुसरा आहे, पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? त्याचं उत्तर आहे, पाणी कमी आहे असे बैल काकांचे म्हणणे होते. तिसरा प्रश्न आहे, झाडावरून कोण हाक मारत होते? त्याचं उत्तर आहे, झाडावरून खारुताई हाक मारत होती. चौथा प्रश्न आहे, खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली? मुलांनो, इथे प्रश्न लिहिला नाही आहे, मी तुम्हाला उत्तर सांगते फक्त. त्याचं उत्तर आहे, खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण नदीला खूप पाणी होते. पाचवा प्रश्न आहे, नदी पार केल्यावर रेडकाने काय केले? त्याचं उत्तर आहे, नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले. बघा, आता प्रश्न दुसरा आहे, पुस्तकात आहे, कोण 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 म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा. पण आपल्याला कोण कोणाला म्हणाले हे लिहायचं आहे. कोण कोणास म्हणाले ते लिहा. पहिला आहे, आता तुम्ही काय करायचं मुलांनो, पुस्तकामध्ये जसं दिलंय की नाही, पूर्ण अवतरण चिन्ह, ऱ्हस्व दीर्घ, स्वल्पविराम, तर त्या पद्धतीने लिहायचे. मी तर लिहून दिलेले आहे. आता पहिलं काय आहे, आता मी खरंच म्हातारी झाली आहे असे कोण कोणाला म्हणाले? असे म्हैस रेडकाला म्हणाली. दुसरं आहे, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील असे बैल रेडकाला म्हणाला. तिसरं आहे, वाहून जाशील, मागे फिर असे खारुताई रेडकाला म्हणाली. चौथं आहे, मग तुला घाबरायचं काय कारण? असे म्हैस रेडकाला म्हणाली. पाचवं आहे, मला सहज जाता येईल असे रेडकू स्वतःशीच म्हणाले. आता तिसरा प्रश्न आहे, जोड्या लावा. मुलांनो, अ गट उत्तर ब गट अशा जोड्या लावायच्या. मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, रेषेने जोड्या लावायच्या नाही. आता अ गट काय आहे? लाकडाची, मेथीची, पुस्तकांचा. ब गट आहे गठ्ठा, मोळी, जुडी. आता त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते, लाकडाची मोळी, मेथीची जुडी, पुस्तकांचा गठ्ठा. बरोबर आहे? अ गट ब गट उत्तर करून तुम्ही जोड्या लावायच्या आहे. मुलांनो, प्रश्न उत्तर लिहिताना एक एक ओळ सोडायची आहे. तसंच कोण कोणाला म्हणाले हे लिहिताना सुद्धा एक ओळ सोडायची आहे. अक्षर खूप छान काढायचं, खडाखोड गिचमीड करायची नाही. आता प्रश्न चौथा, समानार्थी शब्द लिहा. अर्थात हे पुस्तकात नाही आहे, पण हे तुम्हाला मी जास्तीचे प्रश्न दिलेले आहे. नदी म्हणजे सरिता, पाणी म्हणजे जल, हाक म्हणजे साद. आता विरुद्धार्थी शब्द, उभी, आडवी. विरुद्धार्थी शब्द लिहिताना माहिती आहे तुम्हाला मध्ये कोणतं चिन्ह द्यायचं? ते गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. बरोबर आहे? मी जसं दिलंय तसं व्यवस्थित एक एक ओळ सोडून लिहायचं आहे. बघा, उभी, आडवी, खोल, उथळ, सावकाश, जलद, जास्त, कमी किंवा थोडे, बुटकी, उंच, छोटी, मोठी. समजला तुम्हाला स्वाध्याय? छान अक्षर काढायचं, व्यवस्थित लिहायचं.